नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र लॉ सीईटी 3 इयर्स अँड 5 इयर्स 2026 साठी खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न येत होता की सर, ऍप्लिकेशन फॉर्म कन्फर्म झालेला आहे, डॉक्युमेंट सुद्धा व्हेरीफाय झालेले आहेत, तर पुढची स्टेप काय असणार आहे एल एल बी 3 इयर्स आणि एल एल बी 5 इयर्स स्टुडंटसाठी? त्यासाठीच हा व्हिडिओ बनवत आहे. आता यामध्ये खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न असा असू शकतो, सर आमचं पार्शियल व्हेरीफाय आहे, डॉक्युमेंट रिजेक्शन झालेलं आहे. तर त्या विद्यार्थ्यांनी जे डॉक्युमेंट रिजेक्शन झालेलं आहे, त्याचं प्रॉपरली तुम्ही परत एकदा डॉक्युमेंट प्रॉपरली अपलोड करा आणि त्यानंतर तुमची प्रिंटआउट काढा फॉर्मची आणि आफ्टर दॅट तो फॉर्म लॉक करा. त्यानंतर त्या विद्यार्थ्यांना आणि ज्यांचं पार्शियल व्हेरिफाय आहेत, ज्यांचं व्हेरिफाय झालेलं आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी नेक्स्ट स्टेप जी मी आता सांगणार आहे, ती सेम असणार आहे. मग एल-एल-बी 5 इयर स्टुडंट असतील किंवा एल-एल-बी 3 इयरचे स्टुडंट असतील. आणि यामध्ये तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कशा पद्धतीने दिसते? जर तुमचा फॉर्म इनकम्प्लीट असेल, तर तो कशा पद्धतीने शो होतो प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये? त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचं कॉलेज प्रेफरन्स किंवा ज्या विद्यार्थ्यांनी ऍप्लिकेशन जो फॉर्म आहे तो जर लॉक केला नाही, तर तो कशा पद्धतीने अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट आल्याच्या नंतर तो कशा पद्धतीने दिसतो, ते सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन सांगणार आहे. प्लस अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट कधी रिलीज रिलीज होणार आहे, त्याची डेट्स, फायनल मेरिट लिस्ट, कॉलेज प्रेफरन्स, कॉलेजमध्ये ऍडमिशनसाठी कधी जायचं आहे, एखाद्या विद्यार्थ्याचं समजा ऍडमिशन जे काही रजिस्ट्रेशनची विंडो समजा क्लोज झाली असेल किंवा त्यांनी काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे राहिले असतील, तर मग कोणत्या डेटला रिटर्न विंडो ओपन करू शकतात, त्याची सुद्धा सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. या व्हिडिओमध्ये एल-एल-बी 3 इयर्स आणि 5 इयर्स दोघांसाठी सेम ॲप्लिकेबल असणार आहे, जे मी तुम्हाला आता सांगणार आहे. कारण की डबल व्हिडिओ एल-एल-बी 5 इयर्ससाठी वेगळी, एल-एल-बी 3 इयर्ससाठी वेगळी, असे व्हिडिओ बनवण्यापेक्षा एकच व्हिडिओ बनवायचे, त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. ओके. ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफाय झालेले आहेत, त्या विद्यार्थ्यांचं जी विंडो आहे ती अशा पद्धतीने दिसणार आहे. ओके. सो याच्यामध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म कन्फर्म असेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हेरिफाय असेल. अशी विंडो ज्या विद्यार्थ्यांची असेल, त्या विद्यार्थ्यांनी पुढे काहीही करायचं नाहीये. वेट करायचं आहे नेक्स्ट अपडेट येण्याचं. आता पुढे कोणती नेक्स्ट इन्फॉर्मेशन, नेक्स्ट अपडेट असणार आहे, तेच तुम्हाला यामध्ये मी सांगणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचं इथे पार्शियली व्हेरिफाय असेल, ज्या विद्यार्थ्यांचं अजून डॉक्युमेंट व्हेरिफाय झालं नसेल, तर नेक्स्ट 2-3 डेजमध्ये तुमचं हे डॉक्युमेंट व्हेरिफाय होऊन जाईल. त्या विद्यार्थ्यांनी टेन्शन घेऊ नका. ओके. सो अशा पद्धतीने ज्या विद्यार्थ्यांचं व्हेरिफाय झालेलं आहे, अशा विद्यार्थ्यांची पुढे स्टेप ॲक्शन काय असणार आहे एल-एल-बी 3 आणि 5 इयर्ससाठी, ते तुम्हाला आता पुढे मी सांगत आहे. त्यामध्ये खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो, की सर फॉर्म किंवा ॲप्लिकेशन फॉर्म जो आम्ही फिलअप करत आहोत, तो लॉक आहे. तो कशा पद्धतीने दिसतो? ते खूप विद्यार्थ्यांचं डाऊट होतं. ते एकदा तुम्हाला मी सांगतो एकदा. ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म आहे, डॉक्युमेंट व्हेरिफाय आहे आणि तुमचं इथे अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म जे मी हायलाइट केलेलं आहे, अशा पद्धतीने असेल. इट मीन्स युअर फॉर्म इज लॉक. ओके. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही ऑप्शन वगैरे इकडे असेल, सर्व पॉइंट तुम्हाला दिसत असतील, तर मग तो तुमचा फॉर्म लॉक झालेला नाहीये. प्रॉपरली तुम्हाला लॉक करायचा आहे. म्हणजे इथे प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म आहे, तो प्रिंट तुम्ही घेतल्याच्या नंतर हा जो फॉर्म आहे अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजेच तुमचा फॉर्म जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे, तो तुमचा लॉक आहे. ओके. असं जर असेल तर तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाहीये. नॉर्मली ज्या प्रोसेसमध्ये पुढे आपण जाणार आहोत, त्याचे प्रॉपरली तुम्हाला अपडेट आणि तुमचं जे नाव त्या लिस्टमध्ये, अल्फाबेटिकल लिस्टमध्ये प्रॉपरली येणार आहे. ओके. ज्या विद्यार्थ्यांचं व्हेरिफाय झालेलं नाहीये, त्या विद्यार्थ्यांनी प्रॉपरली डॉक्युमेंटेशन अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म करून प्रॉपर डॉक्युमेंटेशन अपलोड करा. तुमचंही सुद्धा व्हेरिफाय होऊन जाईल. ओके. त्यानंतर मग खूप विद्यार्थ्यांचा हा प्रश्न होता, की कन्फर्म ॲप्लिकेशन फॉर्म केल्याच्या नंतर लॉकचं कशा पद्धतीने दिसतं? तर ही प्रोफाईल तुम्ही फिलअप करत असताना प्रोफाईल, ॲड्रेस, क्वालिफिकेशन, रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स या सर्व इन्फॉर्मेशन फिलअप केल्याच्या नंतर एखाद्या विद्यार्थ्याला ॲप्लिकेशन फी येणार नाहीये. एखाद्या विद्यार्थ्याला ॲप्लिकेशन फी येईल जर तुम्ही कॅटेगरी चेंज वगैरे करत असाल तर. ओके. ते फी भरल्याच्या नंतर मग लास्ट ऑप्शन असतो कन्फर्म ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजेच
कन्फर्म हा यासाठी येतो कारण की सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही प्रॉपर फिलअप केलेली आहे आणि तो तुमचा फॉर्म आता लॉक करण्यात येणार आहे. त्यासाठी कन्फर्म ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला येईल, तर तुम्हाला तिथे कन्फर्मला एकदा तुम्ही क्लिक केलं, इट मीन्स तुमचा फॉर्म हा लॉक झालेला आहे. ओके, ही सेकंड स्टेप आहे. जर विद्यार्थ्यांना माहिती नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा फॉर्म हा लॉक केलेला आहे हे तुम्हाला त्यामध्ये दिसून येईल. ओके, नंतर मग प्रिंट वगैरे तुम्ही काढा आणि तो तुमचा फॉर्म हा लॉक झालेला आहे. सो इथे लॉक कशा पद्धतीने असतं ते सुद्धा इन्फॉर्मेशन तुम्हाला यामध्ये दिलेली आहे. आता यानंतर ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफाय झालेले आहेत, त्या विद्यार्थ्यांना पुढे काय असणार आहे, कोणत्या स्टेप्स असणार आहेत, तर त्यानंतर आपली अल्फाबेटिकल म्हणजेच प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही रिलीज होते. जे तुम्ही फॉर्म फिलिंग केलेलं आहे, जे तुम्ही HSC, SSC त्यानंतर ग्रॅज्युएशनचे जे काही तुम्ही मार्क्स टाकलेले आहात, तुमचं CETचा जे काही पर्सेंटाइल आहे, ते सर्व अल्फाबेटिकल मेरिट लिस्टमध्ये दिसून येतं. ते कशा पद्धतीने दिसतं, ते एकदा तुम्हाला यामध्ये मी दाखवतो. मध्ये मी तुम्हाला लास्ट इयरची अल्फाबेटिकल प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही ओपन केलेली आहे. LLB 3 इयर्ससाठी, LLB 5 इयर्ससाठी सुद्धा मी सांगणार आहे. 25-26 राउंड 1 साठी अशा पद्धतीने तुमची अल्फाबेटिकल लिस्ट ही पब्लिश होते. यामध्ये तुमचा ॲप्लिकेशन आयडी असतो, यामध्ये कॅन्डिडेट नेम असतो, इथे सीरियल नंबर असतो, जेंडर, DOB, कॅटेगरी, प्रिव्हियस कॅटेगरी काय होती तुम्ही अप्लाय केलेली होती, कॅन्डिडेटचे टाइप महाराष्ट्र टाइप ए आहे का, मायनॉरिटी आहे का, लिंग्विस्टिक मायनॉरिटी हिंदी आहे तर त्या पद्धतीने आणि एक्स सर्व्हिसमॅन सीईटीचे पर्सेंटाइल तुम्हाला इथे दिलेले आहेत. पोस्ट ग्रॅज्युएशन ज्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केले असेल त्यांचे पर्सेंटेज, ग्रॅज्युएशन स्टुडंट त्यांचे पर्सेंटेज, HSCचे पर्सेंटेज आणि पुढे आपण गेल्याच्या नंतर जर आपण बघितलं तर इथे SSCचे पर्सेंटेज सुद्धा दिलेले आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचं काही प्रॉब्लेम झाला असेल डॉक्युमेंटमध्ये टाईममध्ये प्रॉपरली अपलोड केले नसतील, तर मग यामध्ये डॉक्युमेंट हॅव्हिंग डिस्क्रिपन्सी म्हणजेच तुम्हाला अजून एकदा चान्स भेटणार आहे. अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट पब्लिश झाल्याच्या नंतर ग्रेव्हियन्स हा जो सेकंड ऑप्शन आहे, अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट झाल्यावर ग्रेव्हियन्सचा जो टाइम असतो, अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट नंतर. मग त्या ग्रेव्हियन्समध्ये तुम्हाला 2 दिवसाचा टाइम दिला जातो. त्या टायमिंगमध्ये तुम्ही जे काही डॉक्युमेंट डिस्क्रिपन्सी असेल, ते तुम्ही चेंज करू शकता आणि प्रॉपरली तुमचा फॉर्म हा लॉक करू शकता आणि त्यानंतर मग तुमचं फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव येऊन जाईल. ज्या विद्यार्थ्यांचं कन्फर्म असेल, त्या विद्यार्थ्यांना काही टेन्शन घ्यायची नाहीये. त्यांचे ऑलरेडी डॉक्युमेंट्स प्रॉपरली आहेत आणि त्यांनी प्रॉपरली डॉक्युमेंटेशन अपलोड केलेलं आहे. अशा पद्धतीने अल्फाबेटिकल लिस्ट LLB 3 इयरची ही अपलोड होत असते. LLB 5 इयरची यामध्ये जर आपण बघितलं, तर अशा पद्धतीने इथे LLB 5 इयरची ही लिस्ट प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, अल्फाबेटिकल लिस्ट ही पब्लिश होत असते. यामध्ये सुद्धा सीरियल नंबर, ॲप्लिकेशन आयडी, कॅन्डिडेट नेम, जेंडर, DOT सेम टाइप ऑफ जसं LLB 3 इयर्स आहे त्या पद्धतीनेच ही अपलोड होत असते. यामध्ये CETचे पर्सेंटाइल आहेत, HSCचे मार्क्स, SSCचे मार्क्स आणि डॉक्युमेंटेशन कन्फर्म. ज्या विद्यार्थ्यांचं कन्फर्म आहे, त्या विद्यार्थ्यांना काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. ज्या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट हॅव्हिंग डिस्क्रिपन्सी असेल, त्या विद्यार्थ्यांनी जेव्हा ग्रीव्हियन्सची विंडो नेक्स्ट डे ओपन होईल, त्यावेळी तुम्ही प्रॉपरली त्याच्यामध्ये जे काही डॉक्युमेंटेशन चेंजेस आहेत, ते तुम्ही चेंजेस करून तुमची प्रोफाईल लॉक करा. तुमचं नाव फायनल मेरिट लिस्टमध्ये येऊन जाईल. ओके. ज्या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट प्रॉपरली त्यांनी अपलोड केलं नव्हतं किंवा जसं मी तुम्हाला सांगितलं, जे विद्यार्थी प्रॉपरली फॉर्म लॉक करणार नाहीत, त्या विद्यार्थ्यांचं नाव लिस्ट ऑफ कॅन्डिडेट हुज फॉर्म्स आर इनकम्प्लीट आणि नॉट लॉक. म्हणजे मी तुम्हाला सांगतोय आतापर्यंत की लॉक करणं ही खूप महत्वाचं आहे विंडो. त्यासाठी तुम्हाला कशा पद्धतीने करायचंय ते तुम्हाला मी सांगितलं. ओके. सो ज्या विद्यार्थ्यांचं ॲप्लिकेशन फॉर्म ज्यांनी लॉक नाही केलं आणि ज्या विद्यार्थ्यांचे ॲप्लिकेशन फॉर्म इनकम्प्लीट आहेत, म्हणजे त्यांनी काही इन्फॉर्मेशन फिलअप केली नसेल, त्या विद्यार्थ्यांना सुद्धा ग्रेव्हियन्स टाईममध्ये तुम्ही या गोष्टी चेंजेस करू शकता. ओके. आफ्टर दॅट मग तुमची फायनल मेरिट लिस्ट ही पब्लिश होते. मग फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचं स्टेटचा मेरिट नंबर हा तुम्हाला दिसून येतो. म्हणजे तुमचं स्टेटचा रँक किती आहे, तुम्हाला यामध्ये दिसून येतं. ओरिजिनल मेरिट लिस्टमध्ये दिसत नाही. फायनल मेरिट लिस्ट जेव्हा पब्लिश होते, कॅप राउंड 1 ची मग ते LLB 5 इयर्स स्टुडंट असतील किंवा LLB 3 इयर्स असतील. त्या विद्यार्थ्यांचा इथं रँक हा तुमचा येतो. इथे कॅन्डिडेटचं नाव, जेंडर, DOT, कॅटेगरी बाकी जी इन्फॉर्मेशन जी असते ती सेम असते. CET पर्सेंटाइल, UG पर्सेंटेज, HSC पर्सेंटेज आणि SSC पर्सेंटेज. सो अशा पद्धतीने ज्या विद्यार्थ्यांचं नाव
अल्फाबेटिकल लिस्टमध्ये समजा काही डॉक्युमेंट अपलोड केले नसतील, तर ते विद्यार्थ्यांना एक चान्स भेटला जातो. त्यामध्ये प्रॉपरली तुम्ही सर्व गोष्टी अपडेट करून, प्रॉपरली फिलअप करून तुमचं नाव फायनल मेरिट लिस्टला येऊन जाईल. ओके. त्यानंतर हे झालं अल्फाबेटिकल लिस्ट तुम्हाला यामध्ये सांगितली. फायनल मेरिट लिस्ट तुम्हाला यामध्ये आता मी सांगितली, जी की फायनल मेरिट लिस्ट ही पब्लिश होते. हे सुद्धा तुम्हाला सांगितलं. ओके. आता पुढे आपण बघूया ग्रीव्हन्सचं सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ग्रीव्हन्सचा तुम्हाला टाईम त्यामध्ये भेटला जातो. ओके. सो याच्यामध्ये आता आपण बघूया, की रजिस्ट्रेशन आतापर्यंत जर कोणी केलं नसेल, तर एल-एल-बी 3 इयरच्या स्टुडंटनी 8 जुलैपर्यंत रजिस्ट्रेशन करू शकता तुम्ही. ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट आले नसतील, ते सुद्धा अपलोड करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांचा 8 जुलैपर्यंत रिझल्ट लागेल, ते सुद्धा यामध्ये फॉर्म फिलिंग करू शकतात. फॉर्म फिलिंगची व्हिडिओ ऑलरेडी बनवलेली आहे. चॅनलला अवेलेबल आहे ती तुम्हाला भेटून जाईल. हे होतं फर्स्ट एक्सटेन्शन एल-एल-बी 3 इयरचं. अजून एक एक्सटेन्शन येईल अशी मी आशा करतो आणि ते आल्याच्या नंतर तुम्हाला त्या पद्धतीने व्हिडिओ नक्की बनवेन. हे झालं एल-एल-बी 3 इयर्स आणि एल-एल-बी 5 इयरचे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना 9 जुलै म्हणजेच यांना 9 जुलैपर्यंत रजिस्ट्रेशन करायचं आहे. याला सुद्धा एक एक्सटेन्शन भेटून जाईल. ओके. सो हे झालं कधीपर्यंत तुम्ही फॉर्म फिलिंग वगैरे करू शकता. अल्फाबेटिकल लिस्ट, फायनल मेरिट लिस्ट. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय असणार आहे ते तुम्हाला आता मी सांगत आहे. अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट तुम्हाला मी सांगितली. त्यानंतर ग्रीव्हन्स हा 2 to 3 डेजचा असतो, ज्यामध्ये विद्यार्थ्यांचं अल्फाबेटिकल प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये काही चुका असतील, ते ग्रीव्हन्समध्ये त्यांची प्रोफाईल हे अनलॉक होते. ओके. त्यामुळे तुम्ही चेंजेस करून प्रॉपरली चेंजेस करून तुमचं नाव हे फायनल मेरिट लिस्टला येऊन जातं आणि ज्या विद्यार्थ्यांचं फायनल मेरिट लिस्टला नाव येईल, ते विद्यार्थी कॉलेजचे प्रेफरन्स देऊ शकतात. आणि ज्या विद्यार्थ्यांचं फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव येणार नाही किंवा तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म अनलॉक आहे तसंच ठेवलेलं आहे, लॉक सुद्धा केलं नाहीये किंवा काही विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म इनकम्प्लीटच ठेवलेला आहे आणि काही विद्यार्थ्यांनी लॉक केलेला आहे. पण हे कॉलेजचा प्रेफरन्स जो इथे मी दाखवतोय तुम्हाला कॉलेजचा प्रेफरन्स हे दिले नाही, तरी सुद्धा तुमचं कॉलेज अलॉटमेंट होणार नाही. ओके. जे विद्यार्थी फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव येईल, त्या विद्यार्थ्यांनी कॉलेजचे प्रेफरन्स देणं सुद्धा महत्त्वाचं आहे. जर हे तुम्ही नाही देणार, एल-एल-बी 3 इयरचे स्टुडंट असतील किंवा एल-एल-बी 5 इयरचे स्टुडंट असतील, कॉलेजचे प्रेफरन्स नाही दिले, तर तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होणार नाही. ओके. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग झाल्याच्या नंतर नेक्स्ट स्टेप जे तुम्ही कॉलेज प्रेफरन्स दिलेले आहात, त्यानंतर मग तुमचे कॉलेज अलॉटमेंट होतात. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट होतील, ते कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी जातील. ओके. जे विद्यार्थी कॉलेज अलॉटमेंट होणार नाहीत, ते विद्यार्थी डायरेक्टली कॅप राउंड 2 मध्ये एंटर करतील. ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय, की सर मला कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे, पण सेकंड प्रेफरन्सचा झालेला आहे. म्हणजेच समजा जी-एल-सी मी अप्लाय केलेलं सेकंड नंबरला आणि फर्स्ट प्रेफरन्स जो दिलेला मी आय-एल-एस दिलेला होता आणि थर्ड प्रेफरन्स जो दिलेला समजा फिरोदिया लॉ कॉलेज दिलेला. सो सर मला फिरोदिया लॉ कॉलेज लागलेलं आहे फर्स्ट कॅप राउंडला. तर मला यामध्ये हे 2 कॉलेजेस आहेत, ते जर मला पाहिजे तर त्यासाठी मी काय करू? ओके. सो यासाठी तुम्ही कॅप राउंड 2 मध्ये पार्टिसिपेट करू शकता. ओके. कॅप राउंड 2 मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे? तर एखाद्या विद्यार्थ्याला तिथे फिरोदिया हा कॉलेज 3 नंबरचा भेटलेला आहे. ओके. तो विद्यार्थी काय करेल? जी-एल-सी, आय-एल-एस हे विद्यार्थी काय करतील, की हे कॉलेज जर पाहिजे, तर तो या कॉलेजेससाठी बेटरमेंट हा अप्लाय करून टाकेल. म्हणजेच काय, की फिरोदिया कॉलेज हा मला लागलेला आहे. जर त्याने बेटरमेंट केल्याच्या नंतर बेटरमेंटमध्ये तुम्हाला फीज पे करावी लागते ₹1000. ओके. म्हणजेच काय तर हाच सीट जी आहे फिरोदियाची तुमची कन्फर्म असेल. ओके. आणि हे 2 भेटण्यासाठी तुम्ही बेटरमेंटसाठी अप्लाय करत आहात. आणि समजा यापैकी आय-एल-एस जर तुम्हाला लागलं, तर तुमचा जो डिझायर कॉलेज आहे, तो तुम्हाला भेटून जाईल. मग तो विद्यार्थी इथे ॲडमिशन घेऊन टाकतो. समजा यामधला कॉलेज नाही लागला, तर ॲज इट इज तुम्हाला फिरोदिया कॉलेज हा लागून जातो. ओके. सो यामध्ये काय होतं, तुमची जी सीट आहे, ती प्रॉपरली जी सीट आहे, ती तुमची रिझर्व्ह राहते. ओके. त्यासाठी बेटरमेंटसाठी कॅप राउंड 1 मध्ये तुम्ही बेटरमेंट करू शकता. कॅप राउंड 2 मध्ये तुम्ही बेटरमेंटचा ऑप्शन नसतो. तुम्हाला ॲडमिशन त्या कॉलेजमध्ये घ्यावं लागतं किंवा तुम्हाला ती सीट जर नाही पाहिजे, तर ती तुम्हाला फीज वगैरे करायची तुम्हाला काही गरज नाहीये. ती तशीच सोडून द्या.
नॉर्मली ते फ्रीज होणार नाही. ओके. सो तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट कॅप राउंड 1 मध्येच तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत आणि तेच कॅरी फॉरवर्ड होणार आहेत कॅप राउंड 2 साठी. सो ते प्रॉपरली फॉलो करायचं आहे. त्याची सर्व माहिती या चॅनल थ्रू तुम्हाला भेटून जाईल. कशा पद्धतीने कॉलेजची लिस्ट बनवायची आहे त्याची सुद्धा व्हिडिओ तुम्हाला येत्या दिवसामध्ये भेटून जाईल. ओके. त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. कशा पद्धतीने पुढे वर्क करायचं आहे त्याची स्टेप बाय स्टेप तुम्हाला इन्फॉर्मेशन मी देत जाईन. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, या चॅनलला फक्त सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. ओके. कॉलेज ॲडमिशन झाल्याच्या नंतर खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, की सर मग ही टेंटेटिव्ह डेट्स काय आहे त्याच्या? अल्फाबेटिकल लिस्ट कधी होईल एल-एल-बी 3 इयरची? फायनल मेरिट लिस्ट टेंटेटिव्ह डेट्स काय आहेत? ह्या टेंटेटिव्ह डेट्स तुम्हाला यामध्ये मी सांगत आहे. ओके. एल-एल-बी 3 इयरचं पहिलं आपण बघू, नंतर एल-एल-बी 5 इयरचं तुम्हाला मी सांगतो. अल्फाबेटिकल लिस्ट ही राउंड 1 ची पब्लिश कधी होणार आहे? 25 जुलै 2026. ओके. म्हणजेच काय, त्या अगोदर तुम्हाला एक एक्सटेन्शन भेटलेलं आहे रजिस्ट्रेशनसाठी. अजून एक एक्सटेन्शन भेटेल. सो त्या डेटनुसार 25 जुलै तुमची अल्फाबेटिकल लिस्ट ही रिलीज होईल. त्यानंतर मग तुम्हाला 3 दिवस या 2 दिवसाचा तुम्हाला 3 दिवसाचा टाईम दिला जातो ग्रीव्हन्ससाठी. ज्या विद्यार्थ्यांना मी सांगितलंय, की तुम्हाला सांगितलं होतं, की काही चेंजेस जर तुम्हाला करायचे असेल तुमच्या डॉक्युमेंटमध्ये डिस्क्रिपन्सी जर समजा आलेली आहे, त्यासाठी तुम्हाला त्यामध्ये चेंजेस करण्यासाठी टाईम दिला जातो. ती प्रोफाईल ओपन केली जाते. जी लॉक असते ती अनलॉक होते. मग तुम्ही यामध्ये चेंजेस जे काही आहे ते करा. पूर्ण चेंजेस झाल्याच्या नंतर मग तुमचं नाव प्रॉपरली फायनल मेरिट लिस्टमध्ये येईल. फायनल मेरिट लिस्ट 1 ऑगस्ट 2026 रोजी पब्लिश होईल. त्यानंतर मग तुम्हाला कॅप राउंड 1 आणि कॅप राउंड 2 साठी कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत. ओके. ते 2 ऑगस्ट 4 ऑगस्ट पर्यंत लागेल. कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत आणि कॉलेज अलॉटमेंट मग तुम्हाला कधी होणार आहे? 7 ऑगस्ट 2026 आणि मग ॲडमिशनसाठी तुम्हाला 10 ऑगस्ट, 12 ऑगस्ट मध्ये तुम्हाला जायचं आहे. मध्ये संडे वगैरे आहे त्यासाठी तुम्हाला 10th आणि 12th ऑगस्टला तुम्हाला ॲडमिशनसाठी जायचं आहे. सो ह्या पद्धतीने ॲडमिशन शेड्यूल राउंड 1 चं तुमचं एल-एल-बी 3 इयरचं चालू असणार आहे आणि याच एक्सपेक्टेड आपल्या ह्या डेट्स आहेत. त्यानंतर एल-एल-बी 5 इयरचे स्टुडंट जे असतील, त्या विद्यार्थ्यांसाठी राउंड 1 साठी मी सांगत आहे एक्सपेक्टेड डेट. अल्फाबेटिकल लिस्ट ही तुमची 28 जुलै 2026 ला रिलीज होईल. नॉर्मली जर बघितलं एल-एल-बी 3 आणि एल-एल-बी 5 पॅरलली चालू असतं. ओके. आणि ग्रीव्हन्सचा टाईम तुम्हाला देणार आहे 29 टू 31 जुलै 2026. फायनल मेरिट लिस्ट तुमची पब्लिश होईल राउंड 1 ची 3 ऑगस्ट 2026 साठी. आणि कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग तुम्हाला राउंड 1 आणि राउंड 2 साठी कधी चालू होणार आहेत? 4th ऑगस्ट ते 6th ऑगस्ट या 2 म्हणजे या 3 दिवस तुमचे चालू असतील. कॉलेज अलॉटमेंट जे होणार आहे 7th ऑगस्ट 2026 आणि कॉलेजचे जे ॲडमिशन होतील 10th ऑगस्ट टू 12th ऑगस्ट या दरम्यान तुमची ॲडमिशन प्रोसेस ही कॉलेजमध्ये चालू राहील. ओके. या पद्धतीनं हा टेंटेटिव्ह शेड्यूल तुम्हाला दिलेला आहे. तर विद्यार्थ्यांचे यामध्ये प्रश्न होते, की सर टेंटेटिव्ह डेट्स वगैरे द्या. त्यासाठी ह्या डेट्स दिलेल्या आहेत. खूप विद्यार्थ्यांचा हा प्रश्न होता. डॉक्युमेंट व्हेरिफाय झालेले आहे. पुढच्या स्टेप ॲक्शन कशा पद्धतीने असणार आहेत? तर या प्रॉपरली तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुम्हाला यामध्ये इन्फॉर्मेशन मी देण्याचा प्रयत्न यामध्ये केलेला आहे. तुम्हाला जर इन्फॉर्मेशन चांगली वाटत असेल आणि काही विद्यार्थी व्हिडिओ बघत आहेत, सबस्क्राईब करण्यासाठी थोडंसं त्यांना असं वाटतं, की सबस्क्राईब नको, आपण फक्त व्हिडिओ बघत राहू. असं नका करू. जेवढं तुम्ही सबस्क्राईब कराल, जेवढं तुम्ही लाईक कराल, जेवढं तुम्ही कमेंट कराल, तेवढंच हा आपला जो चॅनल आहे तो पुढच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल. जेणेकरून अजून विद्यार्थी जे फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत, त्यामध्ये ते सहभागी होतील. त्यासाठी तुमच्यापर्यंत हा चॅनल ठेवू नका. तुम्ही स्वतः आता तुम्ही व्हिडिओ बघतच आहात. तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि दुसरे जे तुमचे मित्र असतील, त्यांना सुद्धा हा चॅनल पुढे शेअर करा. ओके. थँक यू सो मच. यामध्ये लाईक सुद्धा करा. ओके. त्यानंतर कमेंट सुद्धा करा. जे तुम्हाला काही डाउट असेल, काही प्रश्न असेल कमेंट करा. ओके. आणि टाइप सुद्धा आपल्या व्हिडिओला करा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही आपली व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांचे डाउट सॉल्व्ह होतील. ओके. थँक यू सो मच.